स्टुडंट्स, आता आपण सुरू करणार आहोत 2.11 नंबरचा टॉपिक जो आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. त्या अगोदर तुम्हाला इथे एक क्वेश्चन विचारलेला आहे, कॅन यू रिकॉल इलेक्ट्रोलाइट्स अँड नॉन इलेक्ट्रोलाइट्स. हे दोन टर्म्स इथे ॲड झालेले आहेत. इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय याचा नेमका अभ्यास आपण 11वीत ऑलरेडी केलेला आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजे असं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन किंवा इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे असा सबस्टन्स किंवा अशा सबस्टन्सचं सोल्युशन जे कम्प्लिटली आयोनाइज होतं म्हणजे त्याचे आयन्स तयार होतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. आणि नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजे जे कम्प्लिटली आयोनिक फॉर्ममध्ये डिसोसिएट होऊ शकत नाही, अशा सबस्टन्सला आपण नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन किंवा नॉन इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो. सो ह्या टर्म्स तुम्हाला 11वीच्या पुस्तकातून एकदा पुन्हा रिवाईज करून घ्यायचे आहेत, त्यानंतरच तुम्हाला पुढचा टॉपिक व्यवस्थित समजेल. सो द सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट लक्षात घ्यायचं आहे. सोल्युशन कशाचं? नॉन इलेक्ट्रोलाइटचं. सोल्युशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट इन द वॉटर एक्झिबिट द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ॲज डिस्क्राइब्ड इन द प्रिसिडिंग सेक्शन. ठीक आहे ना. आपण जेवढा सेक्शन आतापर्यंत स्टडी केलेला आहे तशाच्या तशा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन फॉलो करेल. These solution also give for the dissolved substances the molar masses expected from their chemical formula. The study of colligative properties of electrolyte हे झालं नॉन इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीतलं. आता आपण बघूया इलेक्ट्रोलाइट्सच्या बाबतीत काय होईल. हाऊएव्हर रिक्वायर अ डिफरंट अप्रोच दॅन यूज्ड फॉर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजेच नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण आतापर्यंत चारही स्टडी केल्या त्याच अप्रोचनी आपण इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनसाठी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी स्टडी करू शकत नाही. सो फॉलोइंग आर द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन फॉर द कॉलिगेटिव्ह बिहेवियर ऑफ इलेक्ट्रोलाइट्स. पुढे काही ऑब्झर्वेशन आपल्याला दिलेले आहे की जे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्या बाबतीत आपण रेकॉर्ड केलेले आहेत. तेच आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत की नेमका नॉन इलेक्ट्रोलाइट आणि इलेक्ट्रोलाइटच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये कुठला बेसिक डिफरन्स असतो ते आपल्याला पॉईंट वाईज खाली दिलेलं आहे. The solutions of electrolytes also exhibit the colligative properties which do not obey the relations of non-electrolytes. म्हणजेच जे इलेक्ट्रोलाइट्सचं सोल्युशन आहे ते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज एक्झिबिट करतं विच डू नॉट ओबे द रिलेशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. मात्र ते नॉन इलेक्ट्रोलाइटचे रिलेशन ओबे करत नाहीत. दुसरं, the colligative properties of the solution of electrolytes are greater than those to be expected for the solution of non-electrolyte. म्हणजेच इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्या नेहमी ग्रेटर राहतील दॅन दी नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे जेवढ्या आपण एक्सपेक्ट करतो नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी त्यापेक्षा त्या जास्त असतील नेहमी फॉर दी सेम कॉन्सन्ट्रेशन. सेम कॉन्सन्ट्रेशनचं जरी सोल्युशन घेतलं इलेक्ट्रोलिटिक आणि नॉन इलेक्ट्रोलिटिक तरीसुद्धा इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यूज तुम्हाला हायर आलेल्या दिसतील. द मोलार मासेस ऑफ इलेक्ट्रोलाइट्स इन द ॲक्वियस सोल्युशन. जर एखाद्या इलेक्ट्रोलाइटचं ॲक्वियस सोल्युशन असेल तर त्याचे जे मोलार मासेस आहेत म्हणजे जे M2 वगैरे आपण डिटरमाइन केलेलं आहे ते डिटरमाइन बाय दी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आर फाउंड टू बी कन्सिडरेबली लोअर दॅन दी फॉर्म्युला मासेस. म्हणजेच एखाद्या कंपाऊंडचा जो फॉर्म्युला मास आहे त्याच्यापेक्षा त्याचं जे मोलार मास आहे ते थोडं कन्सिडरेबली लोअर आलेलं तुम्हाला इथे ऑब्झर्व होईल. व्हाय द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स आर ग्रेटर दॅन दोज फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन्स ऑफ दी सेम कॉन्सन्ट्रेशन. जर सेम कॉन्सन्ट्रेशन असेल तरीसुद्धा इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजच्या व्हॅल्यू हायर आणि नॉन इलेक्ट्रोलाइटच्या लोअर असं का होईल. त्याचं उत्तर पुढे दिलेलं आहे तुम्हाला. रिकॉल दॅट द इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट इंटू 2 or more आयन्स. तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रोलाइट्स हे नेहमी 2 किंवा 2पेक्षा जास्त आयन्समध्ये डिसोसिएट होतात. व्हेन दे डिझॉल्व्ड इन द वॉटर व्हेअरॅज नॉन इलेक्ट्रोलाइट्स डू नॉट. म्हणजेच इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन हे 2 किंवा 2पेक्षा जास्त आयन्समध्ये डिसोसिएट होतं पण नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन होत नाही. सो स्टेटेड डिफरंटली, वन फॉर्म्युला युनिट ऑफ इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व्ड इन वॉटर प्रोड्युसेस 2 or more आयन्स. कॉन्सिक्वेंटली नंबर ऑफ पार्टिकल्स इन द सोल्युशन इन्क्रीजेस. ज्यावेळेला त्याचं ॲक्वियस सोल्युशन तयार होतं इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्सचं त्याचे आयन्स फॉर्म होतात. आयन्स फॉर्म झाल्यामुळे तिथे नंबर ऑफ आयन्स किंवा नंबर ऑफ पार्टिकल्सची संख्या जी आहे ती इन्क्रीज होते. त्यामुळे द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ द इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आर दोज हायर दॅन द नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. त्यामुळे नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनपेक्षा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्सच्या आपल्याला हायर दिसून येतात. कशामुळे?
तर त्याच्या पार्टिकलची संख्या वाढते बाय द डिसोसिएशन. पण नॉन इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशनच होत नाही, त्यामुळे तिथे तसं होत नाही. इफ 1.25 मोलार सुक्रोज सोल्युशन, जर आपल्याकडे 1.25 मोलारचं सुक्रोज सोल्युशन आहे, मोलालचं मोलॅलिटी सांगितलेली आहे, हॅज डेल टी एफ ऑफ 2.32 डिग्री सेल्सिअस, त्याचा डेल टी एफ तुम्हाला दिलेला आहे, म्हणजेच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट प्रोव्हाइड केलेला आहे. व्हॉट विल बी द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ डेल टी एफ फॉर 1.25 मोलार CaCl2 सोल्युशन. तुम्हाला इथे विचारलेला आहे प्रश्न की समजा मग तुमच्याकडे CaCl2चं सोल्युशन असेल 1.25 मोलारचं, तर मग त्याचा डेल टी एफ किती येईल. आता तुम्हाला माहीत असायला पाहिजे सुक्रोज सोल्युशन हे एक नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे आणि CaCl2 हे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे, त्यामुळे तुम्हाला इथे त्याचा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा जो टेम्परेचर आहे तो तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल व्हेन NaCl इज डिझॉल्व्ड इन वॉटर, याचंच एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे की समजा जर NaClला आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर त्याचा एक Na पॉझिटिव्ह आयन तयार होतो आणि दुसरा Cl निगेटिव्ह, म्हणजेच त्याचं डिसोसिएशन होतं. व्हेअर ॲज सुक्रोज डज नॉट डिसोसिएट, पण सुक्रोजचं डिसोसिएशन होत नाही. इट इज एक्सपेक्टेड देन दॅट द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ 0.1 मोलार NaCl इज ट्वाइस दॅट ऑफ 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन. ठीक आहे ना, म्हणजे इथे अंदाजे तुम्ही असं सरळ सरळ म्हणू शकता की जेवढं 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशनचं हे आहे रीडिंग आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचं, त्याच्यापेक्षा डबलनी NaClचं राहील, कारण NaClचे पार्टिकल एका मॉलिक्यूलचे 2 पार्टिकल तयार होतील, जसे की सुक्रोजचे होणार नाही आहेत. म्हणजेच तुम्हाला नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत त्यांच्यापेक्षा डबल झालेली व्हॅल्यू इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनची सेम कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनची दिसेल. ठीक आहे, इथे तुमचं हा टॉपिक संपला. नेक्स्ट टॉपिक तुम्हाला इथे आहे 2.11.1 नंबरचा व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. हा एक नवीन टॉपिक आहे. आता नेमका व्हॅन्ट ऑफ फॅक्टर ने डिनोट होतो, नेमकं हे काय आहे हे आपण आता बघूया. टू ऑब्टेन द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. मग आता इलेक्ट्रोलिटिक, आतापर्यंत नॉन इलेक्ट्रोलिटिकचं आपण सगळं पाहिलं की त्यांचं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करायचं, त्यांचे फॉर्म्युलाज कोणते आहेत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे, त्यांचे सिम्बॉल्स कोणते आहेत, युनिट्स कोणते आहेत, हे सगळं आपलं डिस्कस करून झालं वरती 4ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये. मग आता आपल्याला जर इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनसाठीच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजबद्दल काही कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी आपण इथे सजेस्ट केलेला आहे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. बाय युझिंग द रिलेशन्स फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स द व्हॅन्ट ऑफ सजेस्टेड अ फॅक्टर आय. ठीक आहे, व्हॅन्ट ऑफ नावाच्या सायंटिस्टनी एक आय नावाचा फॅक्टर आपल्याला इथे सजेस्ट केला. त्याची डेफिनेशन पुढे तुम्हाला दिलेली आहे. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. हा एक रेशो असतो म्हणजेच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे 2 गोष्टींचा रेशो असणार आहे. ऑफ प्रॉपर्टी ऑफ द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट डिव्हायडेड बाय दी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजेच इथे त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची प्रॉपर्टीला तुम्ही डिव्हाइड करणार आहात बाय द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. सेम कॉन्सन्ट्रेशनच्याच एखाद्या नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूने तुम्ही त्याला डिव्हाइड करणार आहात. म्हणजेच प्रॉपर्टी I इज इक्वल टू व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I इज इक्वल टू प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ एनी नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. हा झाला व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आणि ही झाली त्याची डेफिनेशन. ठीक आहे, पुढे मग आपल्याला फॉर्म्युला आता लिहून घेता येईल. दस I is equal to colligative property of electrolyte solution upon colligative property of non-electrolyte solution of the same concentration. ठीक आहे, मग यालाच थोडंसं आपण आपल्या सोयीसाठी कन्वर्ट करून घेऊया. कन्वर्ट करण्यासाठी आपण इथे वरती लिहिलं न्यूमरेटरला डेल टी एफ. डेल टी एफ म्हणजे काय, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट डिवायडेड बाय डेल टी एफ नॉट. नॉटनी जो डिनोट केलेला आहे तो नॉन इलेक्ट्रोलिटिकचा एनी नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आहे. सेम क्वांटिटी आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटसाठी लिहून घेतली. डेल टी बी अपॉन डेल टी बी नॉट इज इक्वल टू आपण पुढे लगेच डेल पी अपॉन डेल पी म्हणजेच हे लिहून घेतलं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरसाठी डेल पी अपॉन डेल पी नॉट. नंतर आपण हे सेम असं ऑस्मॉटिक प्रेशरसाठी लिहू शकतो पाय अपॉन पाय नॉट. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2.22. व्हेअर द क्वांटिटीज विदाउट द सबस्क्रिप्ट रेफर टू द इलेक्ट्रोलाइट. ज्याला कुठलाही सबस्क्रिप्ट नाही, सबस्क्रिप्ट म्हणजे शेवटी कुठलाही सिम्बॉल नाही, तो आहे इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी किंवा प्रॉपर्टी. अँड दोज विथ सबस्क्रिप्ट टू द नॉन इलेक्ट्रोलाइट. ज्यांच्या मागे काहीतरी सबस्क्रिप्ट लिहिलेला आहे म्हणजे नॉटनी डिनोट केलेला आहे, 0 तिथे आपल्याला छोटा लिहिलेला दिसतो आहे,
तो सबस्क्रिप्ट लावलेला आहे, त्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्या आहेत कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. सेम कॉन्सन्ट्रेशन हा वर्ड जास्त महत्त्वाचा आहे. The Van't Hoff factor I is also defined in an alternative but exactly equivalent manner as. सेम आपण ह्याच Van't Hoff फॅक्टरला एका वेगळ्या इक्विव्हॅलंट वेनी सुद्धा फॉर्म्युलेट करू शकतो. पुढे एक नवीन फॉर्म्युला इथे आपण डिराईव्ह करून लिहिलेला आहे की Van't Hoff फॅक्टर I इज इक्वल टू ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन द सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन. म्हणजेच डिसोसिएशन झाल्यानंतर ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स किती आहेत सोल्युशनमध्ये, पार्टिकल्स किती आहेत त्याचा नंबर डिवायडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. खाली लिहायचे आहेत तुम्हाला मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स, नॉट मोल्स ऑफ पार्टिकल्स और नॉट मोलार मास, इधर नथिंग. सो मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व्ड इन द सोल्युशन. याच इक्वेशनला आपण म्हणतोय 2.23 नंबरचं इक्वेशन. सो पुढे आणखीन एक स्टेप आपण लिहून घेतली, फॉर्म्युला मास ऑफ दी सबस्टन्स. जो कोणता सबस्टन्स तुम्ही घेतलेला आहे त्याचा फॉर्म्युला मास डिवायडेड बाय ऑब्झर्वड मोलार मास ऑफ दी सबस्टन्स. ऑब्झर्वड म्हणजे जे आपण त्यावेळी एक्सपेरिमेंटच्या वेळेला जे मोलार मास ऑब्झर्व करू ते मोलार मास तुम्हाला तिथे टाकायचं आहे आणि वरती त्या सबस्टन्सचा फॉर्म्युला मास लिहायचा आहे. मास म्हणजेच तुम्हाला माहिती आहे त्या सबस्टन्सचं मास. ठीक आहे, जे फॉर्म्युला मास आहे ते डिवायडेड बाय ऑब्झर्वड मोलार मास. फॉर्म्युला मास म्हणजे फॉर्म्युलावरून डिराईव्ह केलेलं मास म्हणजे ॲक्च्युअल थेरॉटिकल मास आपल्याला इथे म्हणता येईल आणि डिवायडेड बाय ऑब्झर्वड मोलार मास ऑफ दी सबस्टन्स. सो मग तुम्ही असं म्हणू शकता मासला आपण कॅपिटल एमने जर डिनोट केलं सो एम थेरॉटिकल अपॉन एम ऑब्झर्वड म्हणजे थेरॉटिकल मास जो कोणता त्या सबस्टन्सचा फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युल्यावरून आपण त्या प्रत्येक ॲटमचा ॲटोमिक मास ॲड करून तर ॲटोमिक मासची सम केली की सम केलेला जो आपल्याला नंबर मिळेल तो असेल आपला थेरॉटिकल मास डिवायडेड बाय ऑब्झर्वड मास. जे आपल्याला वेळेवर रीडिंग मिळेल ते आपण ऑब्झर्व मास टाकू. हा झाला 2.24 नंबरचा तुमचा ॲक्च्युअल फॉर्म्युला फॉर Van't Hoff फॅक्टर. दस आय इज इक्वल टू 1 फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट. जर आयची व्हॅल्यू 1 असेल एखाद्या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनसाठी, 2 फॉर KNO3 अँड NaCl, KNO3 आणि NaClसाठी जर 2 असेल, for Na2SO4 and CaCl2 as so forth. The colligative properties of these electrolytes are therefore twice and thrice respectively as those of non-electrolyte of the same concentration. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की एखादं नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आहे म्हणजे ज्याचं डिसोसिएशन होणारच नाही आहे त्याचा जर तुम्हाला Van't Hoff फॅक्टर 1 मिळत असेल आणि तेच KNO3 आणि NaClचा 2 मिळत असेल म्हणजेच 1पेक्षा डबल मिळत असेल, ज्याचे 3 आयन्स पडतात किंवा 3 पार्टिकल्स होतात डिसोसिएशन नंतर त्याचा जर 3 मिळत असेल तर तुम्हाला असं सहज म्हणता येईल की सेम कॉन्सन्ट्रेशनच्या नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनच्या Van't Hoff फॅक्टरपेक्षा तो ट्वाईस किंवा थ्राईस आपल्याला मिळतो. जितके त्याचे आयन्स पडतात त्याच्यानुसार त्या पटींनी तो डबल होत जातो किंवा ट्रिपल होत जातो असं तुम्हाला इथून एक ऑब्झर्वेशन काढता आलं. द फॉरगोईंग आर्ग्युमेंट्स आर व्हॅलिड ओनली फॉर इन्फायनेटली डायल्यूट सोल्युशन. हे जे आपण आर्ग्युमेंट्स करतोय हे फक्त डायल्यूट सोल्युशनसाठी करतोय व्हेअर द डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज कम्प्लीट. ज्या सोल्युशनमध्ये कम्प्लीट डिसोसिएशन पॉसिबल असतं त्यासाठीचं हे आपण वरती बोललेलो आहे. जिथे डिसोसिएशन इनकम्प्लीट आहे किंवा जिथे डिसोसिएशनसाठी काही प्रॉब्लेम आहे, होत नाही आहे डिसोसिएशन, त्यांना ह्या टर्म्स लागू होणार नाहीत. In reality, especially at high concentration, the colligative properties of strong electrolyte and their I values, that is Van't Hoff values, are usually smaller than the expected. म्हणजे आपण जेवढ्या एक्सपेक्ट करतो तेवढ्यापेक्षाही कमी येतात हायर कॉन्सन्ट्रेशन्सला आयच्या व्हॅल्यू. सो द रिझन इज दॅट, याच्या मागचं कारण असं आहे की द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस बिटवीन अपोजिटली चार्ज्ड आयन, अपोजिटली चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयनमधले जे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस आहेत ब्रिंग अबाउट दी फॉर्मेशन ऑफ आयन पेयर्स. ते एका प्रकारच्या आयन पेयर्स तिथे आतमध्ये तयार करतात. ईच आयन पेयर कन्सिस्ट ऑफ 1 or more कॅटायन्स अँड 1 or more ॲनायन्स. प्रत्येक पेअरमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त कॅटायन आणि एक किंवा एकापेक्षा जास्त ॲनायन असण्याची शक्यता असते. दे आर हेल्ड टुगेदर बाय इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्टिव्ह फोर्सेस. त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. सो दिस रिझल्ट्स इन डिक्रीज इन द नंबर ऑफ पार्टिकल. त्यामुळे तिथे नंबर ऑफ पार्टिकल जे आपण वाढलेले आहेत असं अपेक्षित करत होतो
डिसोसिएशन झाल्यामुळे ते इथे कमी झालेले आपल्याला लक्षात येतील इन द सोल्युशन, कॉझिंग द रिडक्शन इन द एक्सपेक्टेड आय. त्यामुळेच तुमच्या आयच्या व्हॅल्यूमध्ये सुद्धा रिडक्शन होईल, म्हणजेच आयची व्हॅल्यू तुमची कमी येईल. अँड द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे, अशा रीतीने म्हणजे जे आपण एक्सपेक्ट केलं होतं की इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे, इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन आहे म्हणजे डिसोसिएशन होत आहे, डिसोसिएशन होत आहे म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स वाढत आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स वाढत आहेत म्हणून इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनचा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशनपेक्षा जास्त येईल असा आपण अंदाज बांधला होता. पण तो अंदाज आपला इथे खरा ठरताना दिसत नाही. त्याचं कारण हे आहे की त्यामध्ये 2 प्रकारचे आयन्स तयार होतात, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि ते एकमेकांबरोबर पेअर तयार करतात. म्हणून ज्या ठिकाणी हायर कॉन्सन्ट्रेशन आहे त्या ठिकाणी नेहमी व्हॅन्टॉ फॅक्टर जास्तच येईल असं काही नाही. ते या रिझनमुळे कमी झालेलं सुद्धा आपल्याला लक्षात येईल. आता तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. द एक्सप्रेशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज मेन्शन अर्लियर फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स आर टू बी मॉडिफाईड सो ॲज टू मेक देम ॲप्लिकेबल फॉर इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन अँड द मॉडिफाईड इक्वेशन्स आर. म्हणजेच या टॉपिकमध्ये आपल्याला असं बघायचं आहे की जे एक्सप्रेशन आपण नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनसाठी चारही किंवा आपल्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यासाठी जे इक्वेशन डिराईव्ह करून घेतले होते त्यामध्ये काही आपण मॉडिफिकेशन करतो आहेत, काही चेंजेस करतो आहेत फॉर द ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. म्हणजे तेच इक्वेशन आपल्याला इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनसाठी यूज करता यावे म्हणून. मग ते काय मॉडिफिकेशन्स आहेत, त्यांच्यात आपण कोणते बदल करून घेतलेले आहे ते पुढे 1 बाय 1 तुम्हाला बघायचे आहेत. खाली तुम्हाला पहिलं इक्वेशन दिलेलं आहे लोअरिंग इन व्हेपर प्रेशरसाठी, म्हणजेच चेंज इन व्हेपर प्रेशर दॅट इज डेल पी इज इक्वल्स टू आय इंटू P1 इंटू x2. ठीक आहे, आपण तिकडे इक्वेशन सांगितलं होतं P1 इंटू x2, आता इथे आपण लिहून घेतलं आय इंटू P1 इंटू x2. परत जे दुसरं मोलार मासचं इक्वेशन होतं आपलं W2 इंटू M1 अपॉन M2 इंटू W1, तिथेसुद्धा आयनी तुम्ही व्हॅन्टॉ फॅक्टरनी त्या इक्वेशनला मल्टिप्लाय करून घेणार आहात. हा बदल व्हेपर प्रेशरच्या इक्वेशनमध्ये आपण करून घेतलेला आहे. दुसरा आहे डेल टी बी इज इक्वल टू आय इंटू के बी इंटू एम, म्हणजे के बी इंटू एमला आपण पुन्हा इथे व्हॅन्टॉ फॅक्टरनी मल्टिप्लाय करून घेतलं. ॲज सेम फॉर जो आपला मोलार मासचा फॉर्म्युला होता 1000 इंटू के बी इंटू W2 अपॉन M2 इंटू W1, त्यालासुद्धा व्हॅन्टॉ फॅक्टर आयनी मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. सेम फॉर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आय इज इक्वल टू के एफ इंटू एम, आय मल्टिप्लाइड बाय के एफ इंटू एम, के एफ इंटू एमला आयनी मल्टिप्लाय करून घेतलं. बस सेम मोलार मासच्या इक्वेशनलासुद्धा आयनी आपण मल्टिप्लाय करून घेतलं. त्यानंतर लास्ट इक्वेशन तुमचं दिलेलं आहे ऑस्मॉटिक प्रेशरचं, म्हणजेच पाय इज इक्वल टू MRT. हे इक्वेशन आपलं अगोदर होतं, तिथेसुद्धा आपण आयनी मल्टिप्लाय करून घेतलं तर इक्वेशन मिळालं पाय इज इक्वल टू आय इंटू MRT. नंतर मोलार मासवालं जे इक्वेशन आहे W2 इंटू RT अपॉन M2 इंटू व्ही असं इक्वेशन होतं, त्यालासुद्धा आपण आयनी मल्टिप्लाय करून घेतलं. म्हणजेच काय, इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्यासाठी जेव्हा इक्वेशन आपल्याला हवे आहेत त्यावेळेला आपण नॉन इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनच्या इक्वेशनला फक्त व्हॅन्टॉ फॅक्टर आयनी मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, मग ते इक्वेशन अप्लिकेबल होईल इलेक्ट्रोलिटिक सोल्युशनसाठी. आता तुमचा इथे नेक्स्ट टॉपिक आहे आणि जो लास्ट या टॉपिक आहे या चॅप्टरमधला तो आहे व्हॅन्टॉ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. व्हॅन्टॉ फॅक्टरचं आणि डिग्री ऑफ डिसोसिएशनचं तुम्हाला रिलेशन इथे डिस्कस करून सांगितलेलं आहे. आता नेमकं व्हॅन्टॉ फॅक्टर म्हणजे काय ते आपलं बघून झालेलं आहे. आता राहिलं डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे एखाद्या इलेक्ट्रोलिटिक सबस्टन्सचं डिसोसिएशन जितक्या प्रमाणामध्ये झालं त्याचं एक प्रकारचं मेजरमेंट म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिसोसिएशन म्हणजे जिथे तुमच्या मॉलिक्यूलचे किंवा सबस्टन्सचं डिसोसिएशन होतं, डिसोसिएशन किती प्रमाणात होतं त्यालाच आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन असं म्हणतो, थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. मग आता इथे तुम्हाला काय डिस्कस करून सांगितलेलं आहे पुढे की अ डिस्कशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स इन द प्रिसिडिंग सेक्शन्स इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट द इलेक्ट्रोलाइट्स आर कम्प्लिटली डिसोसिएटेड इन देअर ॲक्वियस सोल्युशन. तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रोलाइटचं जे कोणतं आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बाबतीतलं डिस्कशन केलं त्यात आपण हाच विचार केला की इलेक्ट्रोलाइट्स हे कम्प्लिटली डिसोसिएटेड होतात त्यांच्या ॲक्वियस सोल्युशनमध्ये. त्यामुळे दिस इज ॲप्रॉक्सिमेटली ट्रू for solutions of strong electrolytes and not for weak electrolytes that dissociate to a small extent.
आता हे जे आपलं वाक्य आहे की इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट होतात, तर हे वाक्य फक्त स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठीच अप्लिकेबल आहे. हे वीक इलेक्ट्रोलाइटला अप्लिकेबल होत नाही, कारण ते पूर्णपणे डिसोसिएट होत नाही. त्यामुळे द वीक इलेक्ट्रोलाइट इन्व्हॉल्व द कन्सेप्ट ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन. त्यामुळे वीक इलेक्ट्रोलाइटसाठी आपल्याला एक नवीन कन्सेप्ट इथे इन्क्लूड करायचा आहे आपल्या अभ्यासामध्ये, जो आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन, की नेमकं किती प्रमाणामध्ये डिसोसिएशन झालं ते आपल्याला इथे बघावं लागेल. सो डिग्री ऑफ डिसोसिएशनचा सिम्बॉल इथे आपल्याला दिलेला आहे अल्फा. अल्फा या सिम्बॉलनी आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन डिनोट करतो. दॅट चेंजेस द व्हॅन्ट ऑफ फॅक्टर. त्यामुळे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर चेंज होतो, त्याची व्हॅल्यू चेंज होते. आता त्या दोघांमधलं काय रिलेशन आहे? का बरं व्हॅन्ट ऑफ फॅक्टरची व्हॅल्यू चेंज होते ज्या वेळेला आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन त्यामध्ये इन्क्लूड करतो किंवा इन्व्हॉल्व करतो? मग आता नेमकं काय रिलेशन आहे ते पुढे आपल्याला बघायचं आहे. द रिलेशन बिटवीन व्हॅन्ट ऑफ फॅक्टर अँड द डिग्री ऑफ डिसोसिएशन. कन्सिडर ॲन इलेक्ट्रोलाइट AX अँड BY. ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल आता NaCl सारखा किंवा BaCl2 सारखा कुठला तरी एक आपला इलेक्ट्रोलाइट सबस्टन्स आहे असं कन्सिडर करायचं आहे. A हा ॲटमचा सिम्बॉल म्हणून घेतलेला आहे, X हा त्याचा नंबर आहे. ठीक आहे. B हा दुसऱ्या ॲटमचा सिम्बॉल म्हणून घेतलेला आहे, Y हा त्याचा नंबर आहे. अशा प्रकारे AX BY. ठीक आहे. त्यामुळे दॅट डिसोसिएट्स इन द ॲक्वियस सोल्युशन ॲज. त्यामुळे त्यांचं जर ॲक्वियस सोल्युशन तयार केल्यानंतर ते कशा पद्धतीने डिसोसिएट होतील? मग त्यांची एक डिसोसिएशनचा आपण एक इक्वेशन किंवा रिएक्शन खाली लिहून घेतली. AX BY गिव्ज X मोल्स ऑफ A. म्हणजे जितके X असतील तितके A तिथे वेगळे होऊन जातील, त्याच्यावर चार्ज असेल पॉझिटिव्ह. नंतर प्लस Y इंटू B म्हणजे Y नंबर ऑफ B तिथे डिसोसिएट होऊन जातील, म्हणजे वेगळं. A आणि B दोघं इथे वेगळे झाले, पण त्यांच्या समोर आता आपण X आणि Y लिहिले, जे आधी आपण मागे लिहिले होते. तो एक फॉर्म्युला होता AX BY. आता आपल्याला ते वेगवेगळ्या स्वरूपात डिसोसिएट होऊन आयोनिक फॉर्ममध्ये मिळाले, म्हणून आपण तो आता समोर लिहिलेला आहे. हे झालं तुमचं 2.25 नंबरचं इक्वेशन. मग इनिशियली AX BYचा 1 मोल होता. ठीक आहे. त्यामुळे तिथे आपल्याला खाली 0 0 लिहावं लागेल. पण ॲट इक्विलिब्रियम 1 मायनस अल्फा मोल. ठीक आहे ना. इक्विलिब्रियम ज्या वेळेला सेटअप होईल त्यावेळेला अल्फा काय आहे आपला? डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग त्या इनिशियल जेवढा त्याचा 1 मोल त्याचा सुरुवातीला होता त्यातून अल्फा मोल तुम्हाला मायनस करावा लागेल. म्हणून ॲट इक्विलिब्रियम 1 मायनस अल्फा. कारण काय? डिसोसिएट झाले तेवढे डिसोसिएट झाले, म्हणून इनिशियल स्टेटमधून डिसोसिएट झालेले आपण मायनस करू नंबर ऑफ मोल्स. सो आणि किती नंबर ऑफ मोल्स एचे झाले असतील तर X इंटू अल्फा मोल. ठीक आहे ना. मल्टिप्लाय करावं लागेल जेवढे डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल X इंटू अल्फा मोल, आणि वायच्या बाबतीत सुद्धा असेल तेच Y इंटू अल्फा मोल. थोडक्यात काय? सुरुवातीला इनिशियली जर तुम्ही 1 मोल घेतलेला आहे AX BY या मॉलिक्युलचा, तर ॲट इक्विलिब्रियम म्हणजे डिसोसिएशन झाल्यानंतरची कंडिशन असेल 1 मायनस अल्फा मोल. का बरं? कारण डिसोसिएशन झालं, किती झालं? जेवढं डिग्री ऑफ डिसोसिएशन असेल. मग डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे काय? तर अल्फा. म्हणून आपण इथे लिहू शकतो 1 मायनस अल्फा मोल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण ते कन्सिडर करून इथे लिहून घेतलं. मग त्यानंतर आता बघा पुढे. इफ अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट, देन मोल्स ऑफ कॅटायन्स आर अल्फा इंटू X. ठीक आहे ना. आधीच आपण असं लिहिलं की समजा डिग्री ऑफ डिसोसिएशन ही अल्फा असेल, तर मग कॅटायनचे जे मोल आहे, कॅटायन कोण आहे आपल्या या ठिकाणी? X. ठीक आहे ना. A हा आपला कॅटायन धरलेला आहे, त्यामुळे Aचा जो नंबर आहे X तो आपण इथे मल्टिप्लाय करू RA अल्फा इंटू X अँड दोज ऑफ ॲनायन अल्फा इंटू Y. सेम ॲनायनसाठी पण लागू होईल. वी हॅव डिझॉल्व जस्ट 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. आपण फक्त 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिझॉल्व केला होता सुरुवातीला इनिशियली. सो अल्फा मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट. मग त्यामुळे अल्फा मोल डिसोसिएट झालं अँड 1 मायनस अल्फा मोल रिमेन अनडिसोसिएटेड ॲट दी इक्विलिब्रियम. मग इक्विलिब्रियम सेटअप झाल्यानंतर म्हणजेच डिसोसिएशन झाल्यानंतर किती मोल राहिले? इनिशियली 1 मोल होते आणि डिसोसिएशन झाल्यानंतर किती राहिले? तर 1 मायनस अल्फा. 1 मायनस अल्फा का बरं? कारण अल्फा एवढे मोल्स डिसोसिएट झाले, म्हणून आपण ते त्या ठिकाणाहून मायनस केले. मग टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन. मग एकूण डिसोसिएशन झाल्यानंतर एकूण मोल्स किती राहिले आपल्याकडे? तर 1 मायनस अल्फा ही तर आपलं पहिलेचंच कंडिशन होती. ठीक आहे. की ॲट इक्विलिब्रियम 1 मायनस अल्फा राहतील. प्लस कोणते राहतील?
एक्स इंटू अल्फा जेवढे कॅटायन तयार झाले प्लस वाय इंटू अल्फा जेवढे ॲनायन तयार झाले. बस आता या तीनही टर्ममध्ये तुम्हाला अल्फा 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 दिसत आहे, त्यामुळे तुम्ही इथून अल्फा काय करू शकता, कॉमन काढू शकता. मग अल्फा जर कॉमन काढला तर त्यामुळे आपलं इक्वेशन नवीन मिळेल तुम्हाला 1 प्लस अल्फा. अल्फा तुम्ही या तिन्ही टर्ममधून कॉमन काढला, बाहेर काढला, सो ब्रॅकेटमध्ये राहील एक्स प्लस वाय मायनस 1. ठीक आहे. मग नवीन इक्वेशन खाली लिहून घ्यायचं 1 प्लस अल्फा एन मायनस 1. आता हे एन मायनस 1 कसं आलं ते थोडं आपल्याला बघावं लागेल. आता नेमकं आपण एन इथे कसा पुट केला, म्हणजे एक्स प्लस वाय मायनस 1 होता, त्याच्या ठिकाणी तुम्ही एन मायनस 1 करून टाकलं. म्हणजेच तुम्ही काय केलं, एक्स प्लस वायच्या ठिकाणी एन पुट केला. हा एन कसा आला, व्हेअर एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय. कसं काय, द मोल्स ऑफ आयन्स ऑब्टेन फ्रॉम डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट. म्हणजेच एन हा आपला नंबर ऑफ मोल्स आहे. मग नंबर ऑफ मोल्सची टोटल म्हणजेच काय, एक्स प्लस वाय. म्हणून तुम्ही इथे एक्स प्लस वायला एन डिनोट करू शकता, कारण एन म्हणजे काय, एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय. ठीक आहे. म्हणून आपण इथे एन पुट केला, म्हणजेच तुम्हाला नवीन इक्वेशन मिळालं, टोटल मोल्स आफ्टर डिसोसिएशन इज इक्वल टू 1 प्लस अल्फा मल्टिप्लाइड बाय एन मायनस 1. इक्वेशन नंबर 2.26. मग व्हेअर एन इज इक्वल टू एक्स प्लस वाय is equal to moles of ions obtained from dissociation of 1 mole of electrolyte. So the Van 't Hoff factor given by equation 2.23 is, आपण जे वरती इक्वेशन लिहिलं होतं 2.23 नंबरचं, की I इज इक्वल टू ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल्स इन द सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन अपॉन मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व इन द सोल्युशन. त्या ठिकाणी तुम्ही आता असं लिहू शकता की ॲक्च्युअल मोल्स किती आहेत आपल्या याच्यामध्ये, टोटल मोल्सवाला आपण आत्ताच इक्वेशन डिराईव्ह केलं 2.26वाला, ते इथे तुम्ही लिहून घ्यायचं आहे 1 प्लस अल्फा मल्टिप्लाइड बाय एन मायनस 1 आणि डिवायडेड बाय काय, मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट डिझॉल्व इन द सोल्युशन. किती मोल्स तुम्ही डिझॉल्व केले होते इनिशियली 1. सो या ठिकाणी हा जो आपण वर्ड्समध्ये लिहिलेला फॉर्म्युला आहे त्याला तुम्ही मॅथमॅटिकली अशा प्रकारे डिराईव्ह करू शकता, जेणेकरून तुम्ही त्यामध्ये व्हॅल्यूज पुट करू शकाल. हेन्स आय इज इक्वल टू, तुम्हाला नवीन हा फॉर्म्युला मिळाला. आता 1 डिनॉमिनेटरला आहे म्हणजे तो लिहिण्याची गरज नाही, म्हणून आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा एन मायनस 1. ऑर याला तुम्ही थोडं इंटरचेंज जर करून घेतलं तर अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. अशा पद्धतीने हे इक्वेशन तुम्हाला इथे मिळालं फॉर डिग्री ऑफ डिसोसिएशन. अल्फासाठी सुद्धा हे इक्वेशन तुम्हाला मिळालं. ठीक आहे ना. आता हे आय मायनस 1 कसं आलं, हा 1 जर लेफ्ट हँड साईडला आला तर तो तिकडल्या साईडनी राईट हँड साईडला प्लस होता, तो इकडे आल्यामुळे मायनस झाला. सो तुमचं इक्वेशन झालं ते आय मायनस 1 आणि एन मायनस 1 जो इकडे अल्फाच्या मल्टिप्लिकेशनमध्ये होता तो जर लेफ्ट हँड साईडला आणला तर तो डिनॉमिनेटरला जाईल, डिव्हिजनला जाईल. म्हणून नवीन इक्वेशन मिळालं तुम्हाला, काहीच नाही. या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हेन्स आय इज इक्वल टू 1 प्लस अल्फा एन मायनस 1 हे जे इक्वेशन आहे या ठिकाणचा अल्फा त्याच बाजूने ठेवला, एन मायनस 1ला तिकडे नेलं तर तो डिनॉमिनेटरला आला आणि 1ला तिकडे नेलं तर तो मायनस झाला. म्हणून नवीन इक्वेशन मिळालं आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. हे आपण असं कशासाठी केलं, कारण आपल्याला इक्वेशन हवं होतं डिग्री ऑफ डिसोसिएशनसाठी. म्हणून हे इक्वेशन तुम्हाला मिळालं डिग्री ऑफ डिसोसिएशन दॅट इज अल्फा इज इक्वल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. इक्वेशन नंबर 2.27. या ठिकाणी तुमचा सोल्युशन नावाचा हा जो सेकंड चॅप्टर आहे तो कंप्लीट झाला. या सर्व फॉर्म्युलाजवरून छोटे छोटे न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत, ते सॉल्व्ह करायचे आहेत. प्लस एक्सरसाइजमधले सगळे न्यूमेरिकल्ससुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर या व्हिडिओचं जे होमवर्क आहे ते आता नोट डाऊन करून घ्या. होमवर्कमधला पहिला क्वेश्चन आहे डिफाईन इलेक्ट्रोलाइट्स. सेकंड आहे डिफाईन नॉन इलेक्ट्रोलाइट्स. थर्ड आहे डिफाईन व्हॅन ट हॉफ फॅक्टर आय अँड डिराईव्ह द फॉर्म्युला फॉर व्हॅन ट हॉफ फॅक्टर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे डिराईव्ह द रिलेशन बिटवीन व्हॅन ट हॉफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. क्वेश्चन नंबर 5 आहे डिफाईन डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड गिव्ह द फॉर्म्युला फॉर डिग्री ऑफ डिसोसिएशन. एवढे 5 क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहायचे आहेत, प्लस सगळ्या डेफिनेशन्स लर्न करायच्या आहेत. त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत आणि केलेलं होमवर्कच्या इमेजेस मला सेंड करायच्या आहेत.